माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी विचार राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. भैया हाथ पाय पसरी. यांना विचारो. एक्सक्यूज मी, क्या आप हमें ये पता बता सकते हैं? हम यहाँ पे नए हैं. Sorry, I can't understand your language. Please talk in English and other local language. पर हिंदी तो हमारी राष्ट्रभाषा है. आप वो क्यों नहीं बोल सकते? देखो, बघितलं, जर राष्ट्रभाषेवरच आपल्याला अभिमान नसेल तर भारत माता की जय. खरंच भारत माझा देश आहे. सारे भारतीय खरंच माझे बांधव आहेत. माझ्या देशावर खरंच माझे प्रेम आहे. या कॉम्प्युटरवर पण गेम खेळता येतात ग. त्यासाठी मैदानावर कशाला जायला पाहिजे? बरं ते जाऊ दे. तुला ना मी एक गोष्ट सांगते. ए आजी, तुझ्या त्या काऊचिवच्या गोष्टी राहू दे. मला या कॉम्प्युटरवर सगळं काय मिळतं. अरे पण माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा खरंच मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी खरंच सदैव प्रयत्न करीन. मला खूप तहान लागली आहे ग. बाळ श्रावण, पिताश्रींसाठी पाणी आणतोस का रे? आता आणतो माते. या बाबांना पाणी दे ना. उगाच माझ्यावर एक कटकट करतात. अरे सोनू, तुला नाही, तू बोल. अच्छा आवड. आपण रपाट केला नाही, यापुढे रपाट करणार सुद्धा नाही. कारण आता आपल्याला आठवीपर्यंत कोणच नापास करू शकत नाही. पटेल लोक, गुरुजीने अपने को मारा. मारा साले को. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा खरंच मान ठेवीन आणि प्रत्येकाशी खरंच सौजन्याने वागेन. आई, मॅच आशीर्वाद आहे. धोनी मागे. फिटनेस का राज क्या है? आज सचिन तेंदुलकर ज्या रीतीने खेळला, मैंने आपको फिटनेस का राज पूछा है. माझ्या फिटनेसचा राज म्हणजे माझी बायको आणि दूध. म्हणजे माझी बायको मला रोज 10 लिटर दूध देते. 10 लिटर? अरे अरे कंपनीचं. अरे असं काय करतोस? गप्पा तू कशाला उगाच. मुझे कबूल.
अल्लाहू अकबर अल्लाह। आप कोई निकाह कबूल है? कबूले कबूले कबूले। सानिया जी, तो शादी के बाद आप किसको रिप्रेजेंट करेंगे? वेल ये सक्सेस मेरी वजह से मिला है तो मैं डिसाइड करूंगी कि मुझे किससे रिप्रेजेंट करना है। ओके ओके। नाही ना, सडच आपल्याला सांगेल की सानिया जी कोणाला रिप्रेजेंट करणार. पादरावरती सरदारी पत्रावरती सरकारीचा नमस्कार सवयी ओळख करून द्या. हे माझे मिस्टर, हे माझे धीर, धीर जरा आणि हे माझे नणंद, आणि हे माझे शेजारी. सवयी आपलं शिक्षण किती झालं? मी मुळातच शिक्षिका आहे. सवयी आता खेळायला सुरुवात करूया. हो. ह्या बाऊलबाईची चिठ्ठी आहे, त्याच्यात जे काही लिहिलं असेल ते तुम्हाला परफॉर्म करायचं. जितेंद्र, हो. चिठ्ठी द्या ना. चिठ्ठी. वहिनी भाऊजी, वहिनी भाऊजी, वहिनी भाऊजी. वहिनी चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय? प्रतिज्ञा म्हणा. म्हणा म्हणजे तुमची वेळ सुरू होते आता. आमच्या शाळेत भाषा शिकवले. भारत माझा देश आहे. सारे भट्टे माझे बांधव, माझ्या गुरुजींना, वडिलांना आणि माझे प्रतिज्ञा चुकली. आणि यातच माझे सौख्य सामावले आहे. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची खरंच मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यात खरंच माझे सौख्य सामावले आहे. काय सर आपली फेस आहे. मित्रांनो मनापासून पटतंय भारत माझा देश आहे. आपले पारंपरिक खेळ खो खो, कबड्डी, उद्या इतिहास जमावले आणि विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे फक्त कॉम्प्युटराइज फोटोज. आज स्वतःच विचारा स्वतःला देशाची प्रतिज्ञा कितीशी आठवते कोणाला? शाळेत असताना पाठ असायची कारण जबरदस्ती असायची ती म्हणाला. जितकं मनापासून आठवतं ना भिगे होत तेरे, तितकं मनापासून नाही आठवणार भारत माझा देश. कारण मित्रांनो, तिरंग्याच्या रंगापेक्षा आपल्याला अभिमानास्पद वाटतो तो मलिकाचा ड्रेस. आपण फक्त प्रतिज्ञा विसरलो नाही तर विसरतोय बरंच काही. विसरतोय भाईचारा, विसरतोय जय हिंदचा नारा, विसरतोय एक्क्याची भाषा, विसरतोय सार्वभौम परिभाषा, विसरतोय मातीचं मोठ, विसरतोय झेंडा अनमोल. मित्रांनो, या देशाच्या कुंपणाला काटेरी सुंदर वेस आहे. म्हणून मित्रांनो,